दातदुखीसाठी तुम्ही जे घरगुती उपचार केलाय का नाही, त्या झाडाचं नाव काय आहे, ती कशाची पानं आहेत, किंवा दात दुखायला लागल्यावर जड आल्यावर त्याच्यावरती काय करायचं, तर आपण आहे का नाही, ही बघा ही उमराचं झाड आहे. म्हणजे दत्ताचं उमराच्या झाडाखाली एक ठाण असतं आणि हे का नाही भरपूर असं कॅल्शियम असतं या, जे आपल्या हाडांना तंदुरुस्त करते. आता आपण आहे का नाही ह्याची थोडक्यात मी माहिती सांगते का नाही, ह्या झाडाचा तर चिक काढून आपण दाताला जर असा चोळला तर ती दात जी जड आलेला असतो का नाही आणि जी दुखत असतो का नाही ती थांबतो या. आणि ह्याचे जे आपण जे घरगुती उपाय औषध करणार आहे का नाही, जे आपली दाढ किडलेली असते, दात किडलेला असतो, त्याच्यात जे आत किडा तयार झालेला असतो का नाही, तो त्या दाढाचा का नाही ह्याचा उपयोग आहे का नाही एकदम 100% का नाही गुणकारी आहे. तर आता तुम्हाला दात दुखीसाठी किंवा दात जड आल्यानंतर काय उपाय करायचा ते ह्या झाडाखाली तुम्हाला मी त्यांचं का नाही दात किडलेलं नसतात पण दुखत असते, ते दात जड येतात, किंवा साधं जरी हलका आपण डेऱ्यातलं जरी पाणी पिलू का नाही तरी दाताला कळा लागतात या, आणि मग ते दात हलाय सुरुवात होती किंवा दुखतात. आणि काही सुद्धा आपण जर आंबट वस्तूचं खाल्लं का नाही दाताला कळा लागल्या की अगदी 2 दिवस म्हटलं तरी जेवण त्या दाताखाली नकोशी वाटते. मग त्यावेळेस काय करायचं, ही उमराचं झाड आहे ना, हे एक दत्ताचं आपल्या ठाण आहे, दत्तगुरूचं आहे ठाण, आणि ह्याच्या खाली दत्ताचा वास असतो या. आणि ही दारा सुद्धा झाड असलं ना तर एकदम असं घरापुढं आपल्या का नाही प्रसन्न वाटतं या, आणि एकदम वातावरण एकदम आपल्या दारापुढं का नाही चांगलं राहतं या. तर ह्या तुम्हाला दाखवते, हा चिक आहे ना, हा बघा असा चिक निघतो या, थोडंसं उकळून दाखवते मी. हा असा पांढरा पांढरा चिक येत असतोय बघा. आता ही थोडंसंच मी उकारलेलं आहे पण कमी चिक आलेला आहे बघा, तुम्ही अजून जास्त उकारते म्हणजे ह्याच्यातनी चिक येतो. चिक असा आलेला आहे, तुम्हाला बोटावर घेऊन दाखवते. हा बघा, हा असा पांढरा चिक असतो या. या चिकात आहे ना एकदम भरपूर असं कॅल्शियम असतं. हा बघा, हा चिक आपण काय करायचा, असं घ्यायचा मस्त असं बघा. हा चिक निघलेला आहे हा असा, आणि हा जिथं आपलं दात दुखत्यात, दात जड आल्यात तिथं असं हा घासायचं. ही तर खरं कॅल्शियम आहे, आपल्या हाडांना मजबूत करणार. ह्याच्यामुळं काय होतं, आपलं दात आवळलं जात्यात आणि दात दुखायचं थांबत्यात. आता हा झाला आपला चिकाचा उपयोग, की आपण दात दुखीसाठी आणि दात जी जड येतात का नाही त्याच्यासाठी हा आपण घरगुती उपाय केलेला. आता दाढा किडत्यात आणि त्याच्यात एक किडा तयार असतो आणि तो बाहेर कसा पडल किंवा दाढ दुखायची कशी थांबल त्याच्यासाठी आपण उपाय करणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे उमराची पानं. दाढा किडत्यात आणि त्या दाढा किडण्यासाठी आपण नाही का नाही या उमराची अशी 5-6 पाने घेणार आहे तोडून, आणि ह्याच्यापासून आहे का नाही दाढदुखीसाठी घरगुती उपाय करणार आहे. हा बघा, हिरवीगार जास्त निबार घ्यायची नाही आणि एकदम बारीक अशी कवळी घ्यायची नाही. ही कवळी शेंड्यातली पानं आपल्याला घ्यायची नाही, ह्या पद्धतीने आपल्याला पानं घ्यायची. आता आपण जास्त निबार घेणार नाही आणि जास्त कवळी पण घेणार नाही, मध्यम पानं आपण घेणार आहे. जास्त निबार नाही आणि जास्त कवळी पण नाही, ह्या पद्धतीची आपण ही उमराची पानं घेतलेली इथं. आणि ह्याचा उपयोग आहे का नाही आपण दाढदुखीसाठी, दाढा किडत्यात त्याच्यासाठी आपण घरगुती आयुर्वेदिक उपाय करणार आहे. तर चला आता आपण त्याची पानं आपण घरी घेऊन आलेलो आहे. आता ही का नाही आपण दाढा किडत्यात, आता दाढा का किडत्यात, अगदी लहान लेकरांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत आपल्या दाढा किडत असते. त्या लहान लेकरं आपलं काय चॉकलेट या बिस्किट खात्यात त्याच्यामुळं का नाही त्यांच्या दाढा किडत असते त्या, आणि लय लहान वयात किडत असते त्या. मध्यम वयाचं झालं का नाही की तरी बी सुरुवात होती या दाढा किडायला. गार पाणी पिलं की दात आपलं जड येतात, दाताला ठणूक लागतो, किडलेलं नसलं तरी सुद्धा दाताला आपल्या ठणूक लागतो. मग ठणूक लागलेल्या दाताला आणि दात जड येतात, दात दुखतात, त्याच्यासाठी आपण उमराच्या झाडाचा चिक काढायचा आणि ती आपण 2 दिवस लगातार आहे का नाही दातांना चोळलं का नाही की दात आपलं आवळलं जात्यात आणि दाताचा ठणूक दुखायचा राहतो या. आता दाढा किडत्यात कशा, आता दाढ किडली का नाही त्यासाठी आपल्याला काय करायचंय, ही एक पानं आपल्याला घ्यायच्यात. आता दाढा 3-4 पानं तुम्ही
घेतली तरी चालते. तर आता हे स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला. कसं असतं रस्त्याच्या कडेला दारात असं वारंही सुटलं का नाही धूळ जाऊन बसती या पानात. ही आपल्याला अशी पानं धुवून घ्यायची. एकदम साधा सोपा उपाय आहे आणि घरगुती आहे. आता आपण ही घेतली आपण उमराची पानं. आता ह्याच्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे. आपण घरामध्ये देवाची पूजा करतो का नाही त्या पूजेसाठी आपण वापरतो कापूर. आता ही एकदम ही कापूर आहे ना आपला सेंद्रिय असला तरी सुद्धा चालेल किंवा देवाला आपण कुठला बी पूजेला वापरतो का नाही तो कापूर घेतला तरी सुद्धा चालेल. आता हे आपण जे घेतल्यात ना ह्या दोन गोळ्या आपल्याला तयार करायच्या. तर दाढ किडत्यात त्याच्यासाठी. आता ही 4 पानं घेतलेले आहेत मी. आता 4 पानांमध्ये आपल्याला घ्यायच्या तर फक्त 2 कापराच्या वड्या. आता बघा 2 कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत मी. आता ही थोडी थोडी पाण्याची देठं काढून टाकते. ही उमराचं झाड इतकं आपल्याला आयुर्वेदिक गुणधर्मासाठी उपयोगी ना. आपलं गुडघे दुखत्यात, कंबर दुखती, मणकं दुखत्यात आणि आपल्या हाडातली झीज कमी होत असते या. मग ही चिक्क आपण जर असं दातांना लावला किंवा ह्याचं जर ही केलं ना उमराच्या झाडाची आपले छोटी छोटी जी फळं येतात त्याला आम्ही आमच्या भागात एका नाही दोड्या म्हणतात आणि ती मोठी झाली की त्याला उमरं म्हणतात. त्याची भाजी करून जर तुम्ही खाल्ली ना तर आपल्या शरीरातलं कॅल्शियम कधीच संपत नाही. तर आता आपण दाढा किडत्यात त्याच्यासाठी औषध बनवूया. आता ही पानं अख्खी आपली कुठली जाणार नाहीत म्हणून अशी मी सुरगळून टाकते आधी. ही जी दाढा किडत्यात त्यासाठी जे आपण औषध करणार आहे ना त्याच्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाही. फक्त आपण पानं धुवून घेतलेली इथं आणि ह्याच्यात आता मी टाकणार आहे ह्या 2 कापराच्या वड्या. ह्याच्या वड्यात आणि ही पानं अशी दोन्ही कुटून घ्यायची. लगेच कुठलं जातं या. कापूर खाल्ला ना तरी सुद्धा काय होत नाही आपल्याला. चांगलं असं बारीक करून घ्यायचं. बघा इतकं बारीक कुटायला लागलेले ही मस्त असे ह्या उमराच्या झाडात आहे ना लय अशी ताकद असते. पण काय होतंय अलीकडल्या काळात आहे का नाही आपण आयुर्वेदिक औषधं करायलाच विसरून गेलेलो. आताच्या जर पिढीला जर म्हणलं ना तर ह्याच्यापासून काय काय तयार होतं किंवा कशापासून काय औषधं होत असते तर ही सुद्धा माहीत नाहीत. पण आहे का नाही आपण डॉक्टरांच्याकडे जायचं 2 दिवस त्यांनी बघा आपल्याला औषध द्यायचं तिथं 100-500 रुपये आपण खर्च करणार आणि राहतं बरं का दुखायचं दवाखान्यातनी आल्यावनी सुद्धा. पण ती किती थोड्या काळापुरतं राहतं. पण हे जर तुम्ही घरगुती उपाय जर केला का नाही तर एकदम आहे का नाही तुमची दाढ परत किडणार पण नाही आणि जी दाढ किडलेली तिथं परत का नाही ठणूक सुद्धा लागणार नाही. असा ह्यो घरगुती एकदम साधा आणि सोपा उपाय आहे उमराच्या पानांचा. मस्त असं नुसत्या कापूरात का नाही आपण ही पानं कुटलेली आहेत. ह्याच्यात कसला सुद्धा पाण्याचा वापर केला नाही किंवा ह्या झाडाला आपण कुठली औषध फवारणी करत नाही काय नाही. ही मनाने झाड येत असतं या आणि ह्याची पानं का नाही इतकी आयुर्वेदिक आहेत का नाही बघा तुम्ही. आता ह्याची आपण आता गोळी तयार करणार आहे. जेवढी गोळी तयार होत नाही ना तोपर्यंत कुठत राहायचं मात्र ही. एकदा गोळी तयार झाली की मग हे आपलं औषध तयार झालं म्हणायचं. मस्त असं आपलं हे कुटून झालेलं आहे बघा. आता ह्याची गोळी तयार करायची आपल्याला. लहान लेकरं असतील ना त्याची दाढ किडली असेल ना की थोडंसंच घ्यायचं एवढं आणि त्याची गोळी तयार करायची आणि ती दाढावरती धरायला लावायची. तर तिने बघा ह्या 2 गोळ्या मी तयार केलेल्या आहेत. जर लहान लेकरांच्या जर आपल्या दाढा किडलेल्या असतील ना तर बारीक गोळी करायची आणि जिथं दाढ किडली ना तिथं ती ठेवायला द्यायची. आणि मोठ्या माणसांची असेल ना तर त्यासाठी एवढी गोळी तयार केली का नाही तरी सुद्धा चालती. आता ही जिथं आपली दाढ किडली तिथं ही गोळी आपली ठेवायची म्हणजे कशी हा का किंवा त्या दाढव ठेवायची. अशी ह्या दाढव जरी ठेवली
ठेवली का नाही, किती ठेवायची, 15-20 मिनिटं लेते, अर्धा तास ठेवायची. आता ही डाळवरती गोळी ठेवली ना तुम्ही, सुरुवात होती, ती लाळ गिळायची नाही, ती लाळ थुकून टाकायची. अर्धा तास ही गोळी आपल्या तोंडामध्ये, ती गोळी का नाही आपल्या जिथं दाढ किडली तिथं ठेवायची, अर्धा तास ठेवायची ती गोळी. आणि आपल्या तोंडात लाळ तयार झाली की ती लाळ एक नाही आपण थुकून टाकायची. आता लहान लेकराला पण ह्याच पद्धतीने करायचं, ती लाळ गिळायला लावायची नाही. ही जर सलग तुम्ही 3 दिवस उपाय केला का नाही, पहिल्या दिवशी जर केला तर तुमचा का नाही ठणूक कमी होईल. 2 दिवस अजून लगातार केला नाही, पूर्णपणे तुमची किडलेली दाढ का नाही दुखायची राहील. तर चला मंडळी, माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ही आयुर्वेदिक औषध कसं काय झालंय का नाही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.